म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये. उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे. ते सीडीआर सगळे काढायला पाहिजेत. कोणाशी चर्चा करत होता इथं 3 दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा 3 दिवस पुण्यात आहे. किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे. तुम्हाला समजत 3 दिवस इथं तो राहिले पुण्यात आणि माहित नाहीये. लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता. 2 नगरसेवक त्याच्यावर फिरायला लागलेत, त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी गुन्हा नोंद करायला पाहिजेत. तुम्ही ते 2 नगरसेवक कशी सपोर्ट करत होते. बर 22 दिवसांतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तो तेवढा